नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की आज आमच्या गावची जत्रा आहे आणि जत्रेनिमित्त आम्ही मुंबईवरून आज इथं आलेलो आहोत. आणि आता आम्ही चाललो आहोत ते आमच्या गावच्या मंदिरामध्ये. तिथं जत्रेची कशी तयारी झालेली आहे, काय काय असणार आहे आणि कशी गावदेवीची जी जत्रा असते ती कोकणामध्ये कशी साजरी केली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र पक्या, तो पण माझ्यासोबत आहे. तर लेट्स गो. मंदिराकडे जातेवेळी आम्हाला आमची शाळा भेटते, ती तुम्हाला दाखवतो. जिथं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण आम्ही या शाळेमध्ये घेतलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळी फक्त ही एकच इमारत होती आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ ही एक आहे RCC कन्स्ट्रक्शनची इमारत आहे. त्यानंतर ही एक शाळा झालेली आहे आणि ती तुम्ही जे समोर माझ्या समोर दिसतंय ती गाव मेहनतीतून शाळा उभारली होती सर्व गावकऱ्यांनी एकत्र. पण एक ह्या मराठी शाळांची शोकांतिका तुम्हाला सांगायचंय, म्हणजे मला वाटतं का ज्या शाळेमध्ये मी शिकलोय आणि इथपर्यंत पोहोचलोय त्या शाळेमुळे मला असं वाटतंय की आम्ही ज्यावेळी ह्या शाळेमध्ये होतो त्यावेळी ह्या शाळेमध्ये विद्यार्थी भरपूर होते पण इमारत एकच होती. पण आता अशी परिस्थिती झाली की पटसंख्या घसरली पण इमारती जास्त झाल्या आहेत. त्या इमारतीमध्ये बसण्यासाठी मुलं नाही आहेत. ही बऱ्याचशा कोकणातील गावातील शाळांची शोकांतिका आहे. तर मंडळी, हा आहे गावचा चव्हाटा. म्हणजे होळीच्या दिवसामध्ये इथं 9 दिवस धार्मिक कार्यक्रम केले जातात, धार्मिक विषय. या 9 दिवसामध्ये हा अक्षरशः परिसर म्हणजे आपलं चैतन्यमय असं वातावरण झालेलं असतं इथे. हा आमच्याकडे जी होळी पुंजली जाते तर हा आहे होळीचा फूट. घट आहेत म्हणजे होळीच्या दिवशी होळीपासून ते 9 दिवस पर्यंत इथं भरगच्च अशा कार्यक्रमांची रेलचेल इथं पाहायला मिळते. तसेच तुम्हाला तिकडे दाखवतो जे आमचे पूर्वज होते त्यांची समाधी तुम्हाला दाखवतो. हे आमच्या पूर्वजांची 2 थडगी आहे तिथे. तो 10 वर्षापूर्वी आम्ही इथं म्हणजे पहिल्यांदा ही ओपनच होतं, जसं बाहेर तुम्ही पाहू शकता. त्या पद्धतीमध्येच पहिल्यांदा उघड्यावरच होती. नंतर आम्ही सर्वांनी मिळून आमची भावकी एकत्र येऊन ही अशी इमारत बांधली. लहान होतो त्यावेळी ते ना एक मोठं वटवृक्षाचं झाड होतं आणि त्याच्या पारंब्या ज्या होत्या त्या अशा लोंबायच्या, त्याच्यावर आम्ही झोका खेळायचो. अक्षरशः तो म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा असा वटवृक्षाचं झाड होतं, वडाचं झाड होतं. इकडे त्या साईडला पिंपळ होता. अशी मोठमोठी जुनी म्हणजे 1000 वर्षापूर्वीची झाडं होती. ती काळाच्या ओघात नष्ट झाली. हल्लीच्या या 10-15 वर्षामध्ये ती नष्ट झालेली आहेत झाडं. तर आता आम्ही मंदिराकडे चाललो जाऊ. तर जाता अजून एक बालपणीची म्हणजे बालपणीची आठवण सांगतो. ह्या परिसरामध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो. इथं टुर्नामेंट असायचे, 1 ते 2 वर्षाचा टुर्नामेंट व्हायच्या. जवळजवळ तालुका म्हणजे सावंतवाडीवरून वगैरे टीम्स यायच्या खेळण्यासाठी आणि एक वेगळंच वातावरण असायचं. भरपूर टीम्स यायच्या. आणि आता जर मी बघितलं तर त्या म्हणजे कुठं ना कुठं तरी असं दुःख होतंय की आता ते ग्राउंड पण दिसत नाहीये आणि कोण खेळणारी मुलं पण दिसत नाहीये. म्हणजे ही कशाचं लक्षण आहे काही समजत नाहीये. आणि इथं ही जी जागा आहे मे महिन्यामध्ये म्हणजे मार्च पासून नंतर लोक शेताची मशागत करायला सुरुवात करतात, म्हणजे आग वगैरे घालतात. त्याच्यामुळे मग आम्ही अंडरग्राउंड इथं खेळायचो. तर मंडळी, योगायोगाने झेमणे आलेले आहेत. हे ना आर्मीमध्ये होते पहिल्यांदा, म्हणजे आर्मीमध्ये होते आणि एकदा ना आर्मीमधून ते सुट्टीवर आले होते त्यावेळी ना क्रिकेटची मॅच होती. तर आम्ही लहान होतो म्हणजे शाळेत जात होतो त्यावेळी हाफ चड्डीवर असे ते होते आणि त्यांनी काय केलं की एकाचा कोणातरी बॉल त्यांच्या छातीवर बसलेला. आर्मी मॅन असून सुद्धा ते खाली पडले होते. त्यावेळी मला बघून त्यांना हसायला वाटला. मुद्दाम होऊन हा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे, कारण ना ते लाजून पळाले, त्यांना पण ती आठवण आली आहे इथे. मंडळी, आता मंदिर जवळच आलेलं आहे. आता जवळजवळ
पेंटावर मंदिर येईलच समोरून आमच्या समोर मंदिर आहे. पण इथं थांबण्याचं एक कारण आहे. कारण जर तुम्ही आता पाहू शकता इथं संपूर्ण असं गवत वाढलेलं दिसतंय आणि नारळीच्या झाडांचे खुंट जागोजागी तुम्हाला दिसत आहेत. पण 15-20 वर्षापूर्वी हा सगळा परिसर जो होता एका नंदनवनाला पण लाजवेल अशा पद्धतीचा होता. कारण इथं पहिल्यांदा पावसाळ्यानंतर वांग्याची शेती केली जायची. म्हणजे वर बांध घातला जायचा आणि वरून पाणी ह्या पाठामार्गे इथून पाणी आणलं जायचं आणि संपूर्ण पुरवलं जायचं. आणि त्याच्यामुळे जागोजागी प्रत्येक कोपऱ्यावर एक नारळाचं झाड होतं आणि त्याच्यामुळे जर ते लांबून जर बघितलं तर कुठेतरी एका सुंदर अशा नयनरम्य ठिकाणी आल्याचा भास व्हायचा. म्हणजे ही कोकणातली ही एक शेतीकडे बघण्याची उदासीनता आपल्याला इथं ह्याच्यातून पाहायला मिळते. तर मंडळी, ह्या पुलावर ही नदी आहे आणि या पुलावर मी मुद्दामून थांबलेलो आहे. पूल आहे ते माझ्या वडिलांची आठवण सांगते. कारण माझे वडील PWD मध्ये होते आणि त्यावेळी त्यांच्या प्रयत्नातून 1985 मध्ये हे पूल झालेलं आहे. म्हणजे गावामध्ये पहिल्यांदा लाकडी साकव असायचे. तर माझ्या वडिलांनी खास प्रयत्न करून हे पूल बांधून घेतलेलं आहे. तर आता आपण मंदिराकडे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता तिकडे प्रत्येक दुकानदाराने आपली दुकानं मांडलेली आहेत, गाड्या आलेल्या आहेत. तसेच दशावतारी कंपनीची गाडी सुद्धा इथं आहेत. म्हणजे ते सुद्धा आराम करत आहेत आणि समोर मंदिर आहेत. तर मंदिरात जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. तर मंडळी, तुम्ही आता पाहिलंच होतं की आता तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी मंदिराकडे जी दुकानांची रेलचेल दुकानांची मांडणी व्यापारी करत होते ते दाखवलं. मंदिरामध्ये आतमध्ये गर्भगृहामध्ये घेऊन गेलो. तसेच दशावतारी मंडळी आराम करत आहेत ते ठिकाणसुद्धा दाखवलं. आता सध्या आपण आहोत ते प्रत्येक कोकणामधील मंदिरांचं एक जे फुफ्फुस म्हटलं जातं त्या देवराईमध्ये. कारण ही देवराई आहे म्हणून त्या देवळाला एक शोभा असते. कारण ही देवराई जी असते याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नानाविध प्रकारच्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे शेकडो वर्षाचा इतिहास ह्या देवराईना, कोकणातल्या देवराईना आहे. कारण प्रत्येक गावाने अशा देवराई जपलेल्या आहेत. ही आमच्या गावची जर देवराई जर तुम्ही बघितली असेल तर ही संपूर्ण आंबोली घाटाच्या रस्त्याला लागायला गेलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत, त्यानंतर औषधी वनस्पती आहेत. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा हब म्हणजेच कोकणातील देवराई. आणि या प्रत्येक कोकणी माणूस या देवराई जपण्याचा प्रयत्न करतो, आपापल्या परीने जपण्याचा प्रयत्न करतो. ह्यातलं कुठचंही झाड इथला गावकरी किंवा दुसरा कोणीही व्यक्ती तोडत नाही. निसर्ग चक्रानेच ही झाडं जी आहेत इथं दिसत आहेत ती मेलेली आहेत. कोणीही यांना हात लावत नाहीत. इथं पाहू शकता ह्या कितीतरी जुनाट अशा वेली आहेत. त्यानंतर आतमध्ये पण मोठी खूप घनदाट असं वनराई आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची झाडं आहेत, मोठी झाडं आहेत. पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही कारण जंगल खूप जास्त असल्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकत नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सापांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि इथं आल्याच्या नंतर एक सुंदर असा एक वेगळा अनुभूतीचा अनुभव येतो. आणि ह्या देवराईमुळे कोकणातील बऱ्याचशा देवळामध्ये जो थंडावा असतो किंवा शांतता किंवा नीरव शांतता जी म्हटली जाते ती असते, ती ह्या देवराईमुळे. ह्याचं कारण आहे देवराई जपल्यामुळे ह्या गोष्टी इथं आपल्याला देवळाचं देवपण जे आहे ते ह्या देवराईमुळे शक्य झालेलं आहे.
तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.